नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण हा केळ्याचा प्रकार बनवणार आहोत। खूप छान होतो। लहान मुलांना डब्यासाठी हा तुम्ही सकाळी देऊ शकता। झटपट होणार आहे। रेसिपी लहान आहे पण छान आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। गुलगुले बनवण्यासाठी मी काजू हे कापून घेतलेले आहेत। हे बदाम पण घेतलेले आहेत। आता काजू आणि बदाम कापून झाले की मी आता गूळ घेणार आहे। हे गूळ कापून घेते। बघा, जेवढं लागेल तेवढं गूळ घ्यायचं आहे। हे पाणी टाकलेलं आहे मी। गूळ आहे, गूळ टाकून देऊ आपण याच्यामध्ये। ह्या पाण्यामध्ये ना सगळा गूळ आपल्याला मेल्ट करायचा आहे। फक्त याचं पाणी करून घ्यायचं आपल्याला। गुळाचं पाणी झालेलं आहे बघा। हे अशा प्रकारे हा पाणी सगळं झालेलं आहे। आता आपण याला थंड करायचं आहे। मी आता गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवून देते। आपण आता ते बदाम आणि काजू कापलेत ना, ते गरम करून घेऊ। पॅन गरम झालंय। आपण हे बदाम गरम करू। आपण थोडे गरम करून घ्यायचे आपल्याला। ह्याच्याने काय होतं, मॉइश्चर आहे याच्यातलं निघून जाईल आणि थोडे क्रंची पण होतात, खायला चांगले लागतात। हे गरम झालेले आहेत, आपण काढून घेऊ। हे काजू आहेत, काजू पण गरम करून घेऊ। हे पण गरम झालेले आहेत, हे काढून घेऊ आपण। बडीशेप आहे, हे आपण गरम करू। आता बडीशेपनी छान टेस्ट येते आणि असं भाजून घेतलं ना, याची थोडी पावडर पण आपल्याला करायला सोपी जाते। हे गरम झालेले। आता गॅस बंद करते मी आणि काढून घेते सगळं। हे 2 केळी घेतलेले आहेत। केळी एक बघा कशी पिकलेली आहेत। हे मी सोलून घेणार आहे। केळा मिक्सर जारमध्ये टाकून देऊ। हा पाणी थंड झालेला आहे। हा थोड्या जारमध्ये टाकून देऊ, म्हणजे हा ना व्यवस्थित फिरला जाईल। हे बघा अशा प्रकारे करून घेतले मी। गव्हाचं पीठ आहे। आता गव्हाचं पीठ आपल्याला किती घ्यायचं आहे, तर आपल्याला जेवढं आपलं हे पाणी केले ते मुरेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे। तर पाणी घेताना पण थोडं थोडं टाकायचं। पण हे केळ्याचं बनवलेलं आहे ना, हे टाकून देऊ आता। हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। आता किती पातळ पाहिजे आणि किती जाड पाहिजे ना, तर जसं लागेल तसं आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे। हे मी एवढं टाकलेलं आहे आणि हे बघा एवढं असं झालेलं आहे। पण मला अजून आपल्याला पातळ करायचं आहे। हे काजू आपण गरम केलेले होते, हे आपण टाकून देऊ याच्यामध्ये। हे बदाम टाकू आपण आणि ही सोप आहे, तर ही सोप आहे ना गरम करून थोडीशी क्रश करून घेतली। हे बघा, याच्याने चांगला फ्लेवर उतरतो। आपण याच्यामध्ये अजून थोडं पाणी, गुळाचं पाणी टाकणार आहे। आपल्याला थोडं पातळ करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे। जर आपण हातात घेतला आणि टाकायला गेलो तर असं पडला पाहिजे, एवढा पातळ आपल्याला करायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही। ही बेकिंग पावडर आहे, तर बेकिंग पावडर आपण टाकणार आहे। याच्याने काय होतं, एकदम असं सॉफ्ट आणि फुलला जातो। हा बॅटर तयार झालेला आहे। गॅस मी लावून घेतला आहे आणि याच्यावर आता हा पॅन ठेवून देऊ। तेल गरम झालं आहे का बघू। थोडं आपण एक असं टाकून बघू याच्यामध्ये। तेल आला नाही अजून। तेल गरम झालं हे कसं ओळखायचं, तर टाकल्याबरोबर लगेच हा पकोडा टाकणार आहे तो वर आला पाहिजे, म्हणजे तेल आपला आलेला आहे। तेल गरम झालंय, आपण एक एक आता टाकून घेऊ। हे बघा, टाकल्याबरोबर जरा वर राहतो, हलका होतो, म्हणजे हा तेल आपला आलेला आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि फुगलाय पण किती बघा। गॅस आपण आता कमी करायचा आहे। तेल आलंय, आता थोडं एकदम कमी करून आणि याला फ्राय करून घ्यायचे। ते ही बाजू अशी पलटी करायची आणि दोन्ही बाजूने असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। फुललेत बघा कशा, अगदी गुबगुबीत। हे बघा आपल्या अशा प्रकारे हे मी काढून घेतलेले आहेत। संध्याकाळी लहान भुकेचा हा छोटासा होणारा पदार्थ आहे। झटपट होतो, टेस्टी पण आहे।
काढताना असे एकदम असे ब्राऊन काढायचे, खूप छान लागतात असे. तर मी हे असे काढून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्हाला मी जवळ करून दाखवते. तुम्ही अशा प्रकारचे कधी गोड पकोडे बनवलेत का? करून बघा, खूप छान होतात आणि टेस्टी पण होतात. माझी ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. हे लहान मुलांच्या डब्याचा एक छान चांगला प्रकार आहे डब्याला देण्यासाठी. तुम्हाला मी हे तोडून दाखवते. एकदम हलका झालेला आहे आणि आतमध्ये जाळी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.